सर्व विभागातील 195 प्रभागातील सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे मुंबई महापालिका निवडणुकीचं. आपण मतदार म्हणून संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलाय तो अधिकार आपण मुंबई वाचवण्यासाठी व मुंबई महापालिका वाचवण्यासाठी आपण उत्स्फूर्तपणे मतदान करावं. आणि गेली 25 वर्ष मी या विभागात शाखाप्रमुख म्हणून काम करतोय. अनेक कामं केलेली आहेत. प्रत्येक चाळीत माळ्या माळ्यावर शिवसेनेच्या माध्यमातून कामं आहेत. आणि कोरोना काळात पण या विभागातील मतदारांना माहिती आहे की कोरोना काळात पण या विभागात मतदारांच्या दारावर जेव्हा ते संकटात होते कोरोनामध्ये त्यावेळी पण या विभागामध्ये कुठलाही पक्ष कुठलाही उमेदवार इथे नव्हता. फक्त शिवसेनेचा शाखाप्रमुख आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली मी विजय भणगे व माझे शिवसेना शाखेतले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही लोकांच्या मदतीला धावून गेलेलो. 24 तास आम्ही त्यांना मदत करत होतो शिवसेनेच्या माध्यमातून. जसं की तुम्ही बोललात की गेले 25 वर्ष आम्ही सगळ्यांना सातत्याने मदत करत आलो, तर तुम्ही मागील तुमच्या या कार्यकाळात नेमकी कोणती विकास कामे केली आहेत जी प्रत्यक्षात अजून मतदारांना जाणवतात? मतदारांना सर्व माहिती आहे की गेली 25 वर्ष शिवसेनेची शाखा दिवसभर उघडी असते व विजय भणगे जिथे उभा राहील, ज्या चाळीकडे उभा राहील, ज्या सोसायटीकडे उभा राहील, ज्या वस्तीकडे उभा राहील तिथे विजय भणगे उभे राहील, तिथे शिवसेनेची शाखा 24 तास चालू असते. लोकांना 24 तास समस्याचं निराकरण करण्यासाठी विजय भणगे व ते आमचे शिवसैनिक सर्व विभागातील शिवसैनिक तत्पर असतात 24 तास. जसं की समस्या आहेत की मूलभूत सुविधा आहेत आपल्या, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, तुम्ही यामध्ये कसा बदल घडवून आणला? बघा, गेले शासनाच्या आडमुठा धोरणामुळे गेली 4 वर्ष मुंबई महापालिका निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे जे अधिकारी आणि जे प्रशासन आहे त्या प्रशासनाला जाब विचारायला नगरसेवक नसल्यामुळे आज मुंबईत अनेक ठिकाणी अस्वच्छता निर्माण झालेली आहे, प्रदूषण आहे, ड्रेनेज लाईनच्या समस्या आहेत, स्टॉर्म वॉटरच्या समस्या आहेत, फुटपाथ रस्त्याच्या समस्या आहेत. त्या समस्या पूर्ण ताकदीने मी सोडवण्याचा प्रयत्न करणार.